पहिला बॉल लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे. पहिल्या बॉलवर पुन्हा एकदा थोडासा धीम्या गतीचा हा बॉल, या अगोदरचा बॉल थोडासा वेगवान होता. होत आहेत. अक्षयसाठी हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय. डीप मध्ये फिल्डर तैनात, पकडलाय हा झेल आणि अक्षय मात्र कोणतंही खातं न खोलता मैदानाच्या बाहेर परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट, बिगिट करण्याचा प्रयत्न झाला विशालच्या बॅटमधून. डीप मध्ये फिल्डर तैनात, फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन विशाल देखील. सकलीनचा हा बॉल, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता तो, एक चांगला खेळ अपेक्षित असेल. फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय, मिड ऑफला फिल्डर होता. रनआउटची संधी, आल्या पावली माघारी परतला आणि तिसरा विकेट देखील गमावलाय. एपिसमन आदेशसाठी हा बॉल, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय. डीप मध्ये फिल्डर तैनात, स्क्वेअर लेगला महादेवने पकडलाय हा झेल करतोय. पुन्हा एकदा पुलर लेनचा हा बॉल, लाईन मिस केली. सलगचे बॅक टू बॅक 2 चेंडू आतापर्यंत. पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाचा बॉल, फुलटॉस होता, उडवलाय. एलिव्हेशन भरपूर आहे क्रिकेटमध्ये, या बॉलला माफी नसते. ही चुकी केली परंतु या चुकीला माफी देणार नाही. देव यांना आमंत्रित केले. महादेवचा पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित असणारा स्ट्रोक म्हणजे रणकारक स्कोर पाहायला मिळू शकतो. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. चांगली फिडिंग सनेच्या माध्यमातून एक सिंगल पूर्ण होते. 39 39 रन होतात आणि 40 रनचं टार्गेट असेल टीम तन्वी 11 कोपरखेड या टीम समोर. तर सर्वात होताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट, पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय. पकडलाय झेल, एक लाजवाब झेल या ठिकाणी पकडलाय. फिल्डर आदेश त्या ठिकाणी तैनात होता. प्रशांत बिगिट केलाय, जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मिलिंद वेट असतो आणि तेच प्रात्यक्षिक साकारावं लागेल. पुन्हा एकदा आणखीन एक परफेक्ट बॅटच्या स्लॉट मध्ये होता आणि पाठवला स्क्वेअर लेगच्या मोकळ्या आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करून. पुन्हा एकदा प्रशांतचा हा बॉल लॉफ्ट केलाय. डीप मध्ये काऊ कॉर्नरला फिल्डर नव्हता. 1 बाउन्स 4 रनसाठी आणि या टीमच्या गोलंदाजाच्या विरुद्धामध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक केलाय. टायमिंग भरपूर चांगला, फिल्डर भरपूर वेगाने धावत चाललाय. एक सिंगल पूर्ण केली, सेकंड साठी कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या. 22 रन. या बॉलवर सकलीनसाठी हा बॉल लॉफ्ट केलाय. कव्हरच्या दिशेने फिल्डर तैनात, सकलीन देखील आल्या पावली माघारी. या बॉलवर पुन्हा एकदा अप्रतिम आणि या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक देखणा झेल पकडलाय. गोलंदाज सज्ज होते. सागर ने देखील लॉफ्ट केलाय. आल्या पावली सागर देखील भरपूर चांगली सुरुवात करून दिली. या मोमेंटला पहिला बॉल आणि बाबूने आपले इरादे स्पष्ट केलेत. वेग बेताचा होता परंतु वेद यष्ट्यांचा होतोय. या बॉलवर मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. पॉइंटचा फिल्डर धावत आला, पकडलाय हा झेल. इंद्रजीतने जीत बॉल 7 बॉल 16 रन. पायाचा वेध घेतला, लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज क्रमांक 7वा देखील या ठिकाणी शिवम देखील बाद होतोय. दिला होता तसा स्टार्ट मात्र 4 बॉलवर घ्यावा लागेल. समोरच्या दिशेने उडवलाय, एलिव्हेशन कमी आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात, फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक बँक सज्ज होईल. शिवम साठी हा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर, आणखीन एक दमदार स्ट्रोक. ही मॅच अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. पहिला बॉल लॉफ्ट केलाय, झेलची संधी परंतु हा सामना जिंकलाय. एक अद्भुतपूर्व विजय मिळवलाय टीम तन्वी 11 कोपरखेड या टीमने. 3 मध्ये करायच्या होते 8 धावा आणि हा चौकार लगावून सामना जिंकलाय टीम तन्वी 11 कोपरखेड या टीमने. तर या मॅचचा हिरो ठरलाय ज्याने सुरुवातीला एक चांगली सुरुवात